मनापासून स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी असताय ना? असायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, तुमच्या आशीर्वादानं विश्व दौरा संपन्न करून आता आम्ही तुमच्या थुकरटवाडीत परत एकदा आलेलो आहोत. तेव्हा ही थुकरटवाडी एका नव्या स्वरूपात आता पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहे. मंडळी, खरंच मराठी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो, कारण मराठी संस्कृतीमध्येच इतकी गंमत आहे, इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, आपल्याकडे इतके सारे सण आहेत. पण यामध्ये 2 सणांची भर पडते आणि ते सण आपण अगदी आनंदानं उत्साहानं साजरे करतो. ते म्हणजेच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा आणि झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा. मंडळी, कालच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडला आणि यामध्ये जे जे विजेते झाले ते सगळे आपल्या समोर आता आलेले आहेत. तर म्हटलं थुकरटवाडीमध्ये हा कौतुक सोहळा तर झालाच पाहिजे, एक पार्टी झाली पाहिजे आपल्या पद्धतीनं. या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. तर झी चित्रगौरव पुरस्कार आणि झी नाट्यगौरव पुरस्काराच्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पण काय आहे सर, की आमच्या या गावामध्ये सुद्धा पुरस्कार सोहळे होत असतात सततच. इकडे जिल्हास्तरीय अचकर पुरस्कार आम्ही देतो. जिल्हास्तरीय अचकर पुरस्कार, हा अचकर पुरस्कार असं त्याचं नाव आहे. अचकर पुरस्कार सोहळ्यामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता एक्साइटेड व्हा की आपल्याला कुठल्या कुठल्या नॉमिनेशन आम्ही टाकलेला असेल आणि हा ऑस्कर आता कोणाकोणाला मिळणार आहे. थुकरटवाडीमध्ये पहिल्यांदाच संपन्न होत आहे जिल्हास्तरीय पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा. पहा. नमस्कार 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 नमस्कार. गोल्डन केबल नेटवर्क वरती मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. मी सदानंद बुचे. एवढ्या रात्रीची ही क्रिएटिव्हिटी, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सदानंद बुच्चे नंतर त्याने एक बुच्चनचा आवाज दिला, अत्यंत वेगळी क्रिएटिव्हिटी. तर या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, कसं असतं की प्रत्येकाला अशी इच्छा असते की आपल्याला काय ना काहीतरी बाबा पुरस्कार मिळावा. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला काय ना काहीतरी बाबा शाबासकी मिळावी आणि काय ना काहीतरी आपलं कौतुक कोणीतरी करावं. तर असाच कौतुक सोहळा या ठिकाणी आपण थुकरटवाडीमध्ये करत असतो. आतापर्यंत प्रत्येकाची इच्छा होती की ऑस्कर पर्यंत आपण कधी पोहोचणार, पण म्हणलं ऑस्कर पर्यंत पोहोचण्यापेक्षा आपणच का नाही ऑस्कर निर्माण करायचा. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पहिला जिल्हास्तरीय ऑस्कर पुरस्कार सोहळा साजरा करतोय. त्याची ओळख करून देतो. हा नेपथ्य, वा वा, हा नेपथ्य म्हणून आपण म्हणजे आता जी गौरवला आपण बघतो ना, याचे मोठे मोठे बाबा स्ट्रक्चर तयार केलेले असतात तिकडे, सेटिंग बिटिंग. आपलं बजेट जास्त नाही आहे, साधारण 7,500 सगळा शो त्याच्यामध्ये आम्हाला असं एक स्ट्रक्चर करायचं होतं इथे ट्रॉफीचं, पण ट्रॉफी काय मिळाली नाही. त्यामुळं हा तसा पण रंगपंचमी पासून असाच होता, त्याचं काही गेलंच नव्हतं. तो म्हणला सर काहीतरी काम द्या. म्हणलं तू ट्रॉफीचं काम कर, तर तो ट्रॉफीचं काम करतोय. तर या सोहळ्यात मी तुमचं स्वागत करतो. तर आजच्या सोहळ्याचे प्रायोजक आहेत ऑस्कर आंबिलढगे. ऑस्कर आंबिलढगे असं नाव, माणसाचं नाव आहे ऑस्कर आंबिलढगे. त्यांच्या नावाने आपण पुरस्कार देतो. आपले अत्यंत हरेहुन्नरी कार्यकर्ते आहेत ऑस्कर आंबिलढगे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की अशा माणसाला आम्ही बाबा प्रोड्युसर केलेला आहे, तर त्याला काय पिक्चर मधलं कळतं का? तर कळतं सर. त्यांनी स्वतःच्या ऑटोबायोग्राफीवरती एक पिक्चर स्वतःच्या ऑटोबायोग्राफीवरती एक त्यांनी पिक्चर स्वतःचा केलेला आहे. तो पिक्चर आहे आंबिलडे दे चुके सनम. आंबिलडगे दे चुके सनम.
तर असा जो हा पंच होता तो काल रात्री मला काही सुचत नसताना रात्री 11 वाजता तुषार देओल यांनी दिला आणि तो वाजलाच नाही. 51 रुपयांचं बक्षीस मी या ठिकाणी या. काल रात्री 11 वाजता अचानकपणे हा पंच त्यांनी मला दिला त्याबद्दल तुम्हाला 51 रुपयाचं बक्षीस. उपकार करा परत असे पंच देऊ नका. हा नारळ हा देऊनही तुम्ही जाणार नाही त्यामुळं ह्याची बर्फी करा. तर अशा पद्धतीनं तुम्ही कधी तिकडे बसू शकता. तुमचं जे काय येतं आदर सत्कार मी केलेला आहे ह्या बंगार पंचसाठी. येतो मी नी. तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी ज्यांनी काल रात्री 11 वाजता माझी मदत केली. तर आपण सगळ्यांना पुरस्कार देणार आहोत, नॉमिनेशन सुद्धा सगळे बघणार आहोत. पण कुठल्याही सोहळ्याची सुरुवात करायची असेल तर ती स्वागत गीतानं झाली पाहिजे. आपल्याकडे काय असे खूप लोक नसतात की डॅन्स बिन्स करतील, पण एक स्वागत गीत करण्यासाठी प्राथमिक शाळा क्रमांक 2 चे विद्यार्थी आपल्याकडे येतात. प्राथमिक शाळा क्रमांक 2 चे विद्यार्थी या. एक मिनिट आता कसं मामा बुचे मामा भागलास का भागलास का विदेश दौरा करून तू थकलास का मामाची ट्रिप झाली टोटल फ्री मामाने आणली ड्युटी फ्री मोठी काय छोटी काय गाडी हा गाडी ती फ्री मधून मी 2 गाड्या त्यांना आणल्या त्याबद्दल बोलताय ते तुम्ही वेगळं काय. तिला काय वाटलं मला वाटलं बसता का तुम्ही एवढं चांगल्या गोष्टी तुम्हाला खायला प्यायला आणतो तिकडून ते ना फुकेटचं चॉकलेट साधं एकदम लिमलेटच्या गोळ्यात त्या तेच फुकट मिळाल्या म्हणून आणल्या. आपल्याला काय सांगितलं परदेशातून आणलं. बघितलं अरे मामा तू आई शपथ बघितलं कोण कोण आलाय. कोण आई शपथ हे चित्रगौरवचे हे नाट्यगौरवचे सगळे विनर. आई शपथ तू बघितलं चित्रगौरव म्हणजे काय हे बघा ना हे चिन्मय मॅडम त्या बसल्या होत्या का तिकडे त्यांचे मिस्टर ते सुमित राघवंत जाऊ दे नको मॅडम मी बघितलं तुम्हाला तुम्ही तिकडे बसला होतात ना तुम्ही पण तुम्हाला एकच पास मिळाला दुसरा पास मिळाला नाही. त्यांचे मिस्टर नुसते उभेच होते त्यांना बसायला मिळालंच ना का. अँकर होते माहिती आहे मला.